आणि एकंदरच जो भारतीय जनता पक्ष आहे तो गुजराती दार्जिना आणि मराठी माणसांचा विरोध करणार आहे. तर या वाक्यात कितपत तथ्य आहे भाऊ? पहिली गोष्ट म्हणजे कोणी कुठला प्रकल्प पळवत नाही. बाप पळवला म्हणणाऱ्या खोड्यांना एक गोष्ट कळत नाही की उद्योगपती पळवण्याची गोष्ट नसते. त्या उद्योगपतीला तुम्ही जर सुविधा उपलब्ध करून दिल्या इथे. मला एक गोष्ट आठवते की ज्यावेळेला 2010मध्ये नंदीग्रॅमच्या त्या सगळ्या 2009-10मध्ये नंदीग्रॅम आणि सिंगूरची घटना घडली, तेव्हा शेवटी कंटाळून टाटांनी ठरवलं की तो नॅनो प्रकल्प आम्हाला नको, आम्ही इकडे करत नाही. विलासराव देशमुख आपल्याकडे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी स्टेटमेंट केलं की टाटांना महाराष्ट्रात येण्याखेरीज पर्याय राहिला नाही, कारण इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे. हे विलासराव बोलले, पण पुढे काय केलं का नाही. पण ज्या दिवशी टाटांनी तो निर्णय जाहीर केला त्या दिवशी टाटांच्या ट्विटरवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं, वेलकम टू गुजरात. कसा आला बघा, पळवला नाही, पायघड्या टाकल्या, या तुम्हाला पायाची जागा दाखवा, तुम्हाला दिली. गंमत अशी की या मग आमचा शाखा प्रमुख तुम्हाला सतावेल आणि तुम्हाला पिळून काढेल आणि त्याच्याकडून उरलेलं असेल त्याच्यासाठी सचिन वाझेला पाठवेल. अशा रीतीने प्रकल्प येत नसतात मित्रांनो, येत नसतात. शिंदे आणि सांगतील मी बघितलंय कोण शाखा प्रमुख होते आणि आजचे शाखा प्रमुख काय आहेत. फरक तिथे असतो मित्रांनो, फरक तिथे असतो. म्हणजे मला आठवतं एकदा मी एका मुलाचं नाव बाळासाहेबांना शाखा प्रमुख म्हणून सुचवलं होतं. साहेबांनी मला पटकन प्रश्न विचारला, तो पोलिसाच्या थोबाडीत मारेल. मी हबकलो, म्हटलं का नाही. म्हणे शाखा प्रमुख म्हणून हे काम मुख्य असतं म्हणे. कुठला नडलेला माणूस आहे, बाई आहे, त्याची पोलीस तक्रार घेत नसेल त्याला कानफडीत मारून सर्वे करता आलं पाहिजे. आज तो खोके आणतो की पेटी आणतो, याच्यावर जर नेमणुका होणार असतील तर वाटोळा व्हायला वेळ लागत नाही. तेव्हा उद्योग पळवले असं म्हणण्यासाठी उद्योग पळवले जात नसतात. तुम्ही मला सांगा, BKCमध्ये जो काय तो डायमंड बरोस आहे त्याच्यापेक्षा स्वस्त भाड्याने जर सुरतला मोठा काहीतरी कॉम्प्लेक्स बांधला आहे, तिथे स्वस्त भाड्याने जागा मिळाली तर लोक तिकडे जाणार. कारण हिऱ्याचं उत्पादन मॅक्झिमम सुरतमध्ये होतं, त्याची विक्री इथे चालते. त्या विक्रीत सुद्धा उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना आणीबाणी आणि काय तो लॉकडाऊन असताना जी कागदपत्र बनवायची त्याच्यासाठी सुद्धा सवलत नाकारली होती. कशाला लोक तुमच्याकडे येतील. आणि मी जेव्हा म्हणालो की अमित शहा आणि नरेंद्र मोदी गुजराती आहेत आणि ते इथे येऊन तुम्हाला हरवतात, त्याचा अर्थ समजून या मित्रांनो. ते इथे आल्यावर मराठी सारखे वागतात. ते उत्तर प्रदेशमध्ये गेले, उत्तर प्रदेशी माणसासारखे वागतात. ते तिथे जाऊन गुजरातचा अभिमान सांगत नाही. हा फरक असतो की जेव्हा मोदी सांगतात की यहाँ से मेरा कर्नाटक से मेरा पुराना रिश्ता है, त्या माणसाने तिथे प्रचारक म्हणून काम केलेलं आहे. लंडनला पिकनिकला जायचं आणि रिश्ता इथे आहे म्हणून सांगायचं असं होत नाही मित्रांनो. लोक ओळखतात, तुम्हाला ओळखतात की हा माणूस आपल्याशी कसा मिसळला. तर मोदींनी पळवलं म्हणणार, मोदींनी हरवलं म्हणणार. मग इंदिरा गांधी हरवत नव्हत्या, राजीव गांधींनी हरवलं नव्हतं. यशवंतराव 1984च्या निवडणुकीत नाकीत दम आला होता पहिल्यांदा यशवंतरावनं. मग ते राजीव गांधी हे काय मराठी होते? मग तो मराठी अस्मितेचा अपमान नव्हता. सांगायचा मुद्दा असा की हे आउटडेटेड झालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की एकदा एक्सपायरी डेट झाली एखाद्या औषधाची की ते औषध परिणामकारक नसतं, तेव्हा ही अस्मितेची नाटकं वगैरे आहेत ना, यांची एक्सपायरी डेट होऊन गेलेली आहे. पण अनेकदा ते त्याच पट्ट्यात, म्हणजे आमच्या काळातला आमचा लाडका हिरो होता देवानंद, पण
70-80 नंतर आम्हाला वाटतं हा का पिक्चर काढतोय. आम्ही एक काळ शरद पवारांचं कौतुक केलंय, आज वाईट वाटतं की हा माणूस का पळापळ करतोय, स्वतःचे ढिंडवडे स्वतः काढून घेतोय. मुद्दा असा असतो की तो विषय आउटडेटेड झालेला असतो, त्यात ती गंमत संपलेली असते आणि तरीही तुम्ही ती रिपीट करायला लागलात की त्याला दाद मिळत नसते, दाद मिळत नसते. काळाबरोबर बदल बाळासाहेब मोठे का होते, 66 पासून 2000 उलटून जाईपर्यंत 3 पिढ्यातले तरुण त्यांच्या भोवती एकवटत होते आणि तुम्ही बाळासाहेबांचे नातू असून म्हाताऱ्यापेक्षा म्हाताऱ्यासारखे बोलता. मला सांगा तू काय ते आदित्य ठाकरे यांची भाषणं आहे का तुम्ही? एखाद्या वृद्धाला लाजवील असं नसतं ना, असं नसतं. त्या समोर बसलेले आपण शेवटी काय असतं, एखाद्या मोठ्या घरचा तुम्ही आहात म्हणून लोक सन्मान राखतात तुमचा, पण तो सन्मान ठेवायला पण पाहिजे. बापाचा सन्मान ठेवला पाहिजे, पण बापाने सुद्धा बापासारखं वागावं लागतं. बाप जर बालिश वागायला लागला, आमचा माझ्या आधी मार्मिकचा संपादक असलेला आणि प्रबोधनकारांकडे पत्रकारितेचे धडा गिरवलेला पंढरीनाथ सावंत, त्याचं एक फार सुंदर आहे. आम्ही असं बोलता बोलता कधीतरी की आपल्याकडे एक उक्ती आहे की आपल्या पायाची वाहन मुलाच्या पायाला यायला लागली की त्याला दोस्त मानावं, अशी एक उक्ती आहे मराठीमध्ये. तेव्हा पंढरी एकदा म्हणाला, नाही भाऊ तो काळ गेला. म्हटलं म्हणजे काय? नाही, आता पोराने चप्पल मारायच्या त्याला दोस्त म्हणावं. हेच राजकारणात सुद्धा आहे. तुम्ही खुल्या गोष्टींचा अतिरेक करू नका. लोकांना हुसकावून लावण्याची पाळी आणू नका, हे लक्षात घ्या. आणि मी आज सांगतो असं नाही, 2018 जून महिन्यात माझ्या मराठी ब्लॉगवर जागता पहारावर तुम्हाला एक लेख सापडेल, चंद्राबाबू नायडूंची राजकीय आत्महत्या. ज्या दिवशी त्यांनी NDAचा पाठिंबा काढला आणि मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला, तेव्हा मी लिहिलं होतं की या माणसाने राजकीय आत्महत्या केली आहे. आणि असे खुडे सापडले की राहुल गांधी, सोनिया गांधी त्यांना बाजूला उभे करतात, हात वर करून उभे राहतात. 2019चे निकाल लागल्यानंतर चंद्राबाबू नायडू कुठच्या TV वर बघितला तुम्ही? नाहीतर त्याच्या आधी रोज सोनिया गांधींच्या इकडे किंवा तिकडे उभे असायचे. वापरून संपलं, वापरून संपलं. 4 जून नंतर इथे तुम्हाला तेच दिसणार आहे. 4 जून नंतर काय दिसेल ते माहीत नाही, पण गेल्या 10 वर्षात मोदींचा जो कारभार आहे त्यामुळे एक प्रकारची राजकीय संस्कृती बदलली असं म्हटलं जातं. म्हणजे अगदी मोदींच्या पहिल्या शपथविधीतला तो प्रसंग आपल्या सगळ्यांना आठवत असेल की सार्क राष्ट्रांच्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांना त्यांनी बोलावलं होतं आणि तिथून एक नवा अध्याय सुरू झाला होता. आपण कोविडमध्ये जसं म्हटलं जात होतं की भारतासारख्या एका खंडप्राय देशामध्ये जिथं वैद्यकीय सुविधांची वानवा आहे, तिथं कोविडचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होईल आणि जी मनुष्यहानी जी म्हणतो, जीवितहानी जी म्हणतो, ती सर्वाधिक होण्याची शक्यता आपल्या भारतात वर्तवली जात होती. पण झालं असं की भारताने सगळ्यात आधी प्रयत्न करून कोविड विरोधी लसीचा जो काही पुढाकार घेतला, ती लस बाजारात आणली आणि ती निव्वळ भारतीयांवरच वापरली नाही तर आपल्या शेजाऱ्यांनाही दिली. आणि ते एक प्रकारचं जे काही उपकाराचं ओझं आपण त्या देशांवर करून ठेवलेलं आहे, आपण म्हणण्यापेक्षा मोदींनी करून ठेवलेलं आहे, ते कधी ना कधी आपल्याला त्याची परतफेड चांगल्या अर्थानं होणारच आहे. पण ह्या 10 वर्षात भाऊ अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात. म्हणजे त्यात प्रामुख्यानं 370 कलम जे हटवलं गेलं, ज्या 370 कलमासाठी कित्येक राष्ट्रप्रेमी नेते जे होते, अगदी श्यामाप्रसाद मुखर्जींपासून आपण यांची नावं घेऊ शकतो की ज्यांनी बलिदान दिलं अक्षरशः की हे 370 कलम हटवलं जावं. खुद्द मोदीजी काश्मीरमधल्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवून आले होते आणि त्यांनी तिथे प्रण केलं होतं की एक दिवस या राज्यातलं जे काही 2 निशाण, 2 संविधान, 2 पंतप्रधान हे चालणार नाही. इथेही 1 संविधान, 1 निशाण आणि 1च प्रधान हेच पुढे चालवलं जाईल आणि त्यासाठी मी प्रयत्न करीन. ही खोंगाट तिकडे बांधली
आणि कुठेतरी जाऊन ती आता त्यांनी पूर्णत्वास आणली. पण हे एक झालं भावनिकदृष्ट्या, आपण खूप खुश झालो 370 कलम रद्द झालं. प्रत्यक्षात तिथल्या जनतेला 370 कलम रद्द झाल्यामुळे नेमका असा काय फायदा झाला असेल? हॅलो मित्रांनो, फायदा झाला जेव्हा बघतो आपण तेव्हा फायद्याच्या आपल्या आपल्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. तुम्हाला सांगतो, नोव्हेंबर महिन्यात मी जयपूरला गेलो होतो. तिथे त्या आमच्या संजय देशमुखने कॉन्क्लेव्ह ठेवला होता. तिथे मला अंकुर चौधरी नावाचा नोएडातला माणूस भेटला आणि बोलता बोलता आमचा विषय निघाला होता. तो ना, आपको मालूम है, तो मी माझ्या बोलताना इतकी किती कोटी शौचालय बांधली, स्वच्छता, सफाई, रोगराई कमी. पण तो तिथला माणूस असतो, तो जो अनुभव सांगतो ते किती वेगळे असतात बघा. भाऊ म्हणाला, वो बात नहीं है, ये महिलाओं के लिए सबसे बड़े सिक्योरिटी की बात है. तो मतलब सिक्योरिटी कहाँ गई शौचालय में? तुम्हारा ये सब देहातों में महिलाएं या तो अंधेरा होने के बाद या सुबह से पहले जाती थी और वहाँ जो पहले से घात लगाए बैठते थे वो गलत काम करते थे. लेकिन अब महिलाएं अंधेरे के टाइम नहीं जाती, उनको घर में व्यवस्था हो गई है. तो यूपी में सेक्स क्राइम 50% से नीचे आ गया. ये महिलाओं के लिए सिक्युरिटी बन गई. हे आपल्याला माहितीच नसतं, कारण आपल्याकडचे इथे दिवटे संपादक सांगतच नाहीत. ते लगेच जागतिक अर्थव्यवस्था, मग तिकडे काय झालंय, बायडेन काय म्हणतोय, बायडेनने ह्याच्या खिशात हात घातला, हे सांगतात. हे इथे केवढा मोठा फरक पडलाय मित्रांनो, छोटी गोष्ट नाही आहे. की त्या महिलेला घरातल्या घरात शौचालय झाल्यामुळे घराबाहेर अवेळी पडावं लागत नाही. दुसरीकडे योगींनी ज्या पद्धतीत तिथे गुंडांचं नेस्तनाबूत करायचं आहे, त्यामुळे महिला सुरक्षित वाटायला लागला. हा गेन असतो. आपल्यासाठी ते फार छोटी गोष्ट वाटेल तुम्हाला, पण त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मग कळेल. एक अमर्त्य सेन वगैरे सारखे मोठे अर्थशास्त्रज्ञ तिकडे सपवाटी जाऊन बसायचे, लाटा येतात जातात बघायचे. आणि तिथे एक छोटा मुलगा येऊन ओहोटीच्या वेळेला अडकलेले शिंपले, छोटे मासे हे उचलून पाण्यात टाकायचे. ते बरेच दिवस बघतात, ते शेवटी इकडे म्हणतात, काय करतो तू? नाही म्हणे, ते गेले, ते इथे पाण्याअभावी मरतील ना, पाणी जातं म्हणून मी त्यांना त्यांच्या पाण्यात घरात टाकतो. तर तो विद्वान माणूस हसतो. अमर्त्य सेन म्हणजे कोणतरी एक म्हातारा बुद्धिमान. पण तुला माहिती आहे का जगात किती किनारे आहेत, किती चौपाट्या आहेत? हे 5-25 जीव तिकडे टाकून तुला काय मिळणार आहे आणि जगाला काय फरक पडणार आहे? तो छोटा मुलगा म्हणतो, आजोबा तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे. जगाला काही फरक पडत नाही, पण ते 5-25 जीव आहेत ना, त्यांच्यासाठी मोठा फरक पडतो. तेव्हा काय फरक पडला हे आपण इथे बसून विचारतो ना, तेव्हा त्याचं उत्तर देणं अवघड असतं. कारण आपण त्या काश्मीरमध्ये रोज बॉम्ब फुटणाऱ्या आपण जगलेलो नाही आहोत. एक रात्र निश्चिंत मनाने झोप येणं याची किंमत किती असते हे आपल्याला माहिती नाही आहे मित्रांनो. आपण अकॅडमिक असतो त्या विषयात आणि ते भोगत असतात, ते जगत असतात. त्यांच्या आयुष्यात फार मोठा फरक पडलेला असतो. 80 कोटी लोकांना मोफत रेशन याची किंमत, ज्यांना 2 वेळची चूल पेटताना मारामार असते ना, त्यांना त्याची किंमत कळते. आपल्याला नाही कळत, कारण आपण 1600 रुपयाची थाळी जेवायला जातो, तेव्हा याच्यावर आपण अकॅडमिक चर्चा करतो. पण तो जो फरक असतो तो तुम्हाला, माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी का. मी अगदी इथे सायनला मी शाळेत होतो, DSI स्कूलमध्ये. तर आम्हाला आठवतं 8वी किंवा असं काहीतरी 9वीत असताना नेहरू आले होते. तर आम्हाला पोरांना झेंडे हलवायला काडीला लावलेले कागदाचे असं उभं केलेलं होतं. तर आम्ही ती गरिबी बघून नेहरू रडलेले मी बघितलेले आणि आम्ही हळहळलो होतो. काय देशाचा पंतप्रधान, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. काय हळवा पंतप्रधान, हे बालपणीचं माझं इम्प्रेशन आहे.
पण आता इतकी वर्ष गेल्यानंतर 6 दशकं राजकीय पत्रकार वगैरे केल्यानंतर माझ्या लक्षात येतं, अरे नेहरू जे रडले होते दुःख बघून, वेदना बघून, तशा तर घरातल्या सिरियल बघून बायका पण रडतात आणि उठून वर्णाला फोडणी घालतात. बाकीची बाई त्यातली मरो की इकडची मरो. ती धारावी बदलली का? ती तशीच राहिली ना. त्या नेहरूंचे अश्रू आणि त्या धारावीतल्या एका गरिबाची सुटणारी समस्या यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. नेहरूंच्या डोळ्यात आलेले अश्रू खरे होते, पण त्यांना ते दुःख म्हणजे काय कळलेलं नव्हतं. ती कोण, कलावती, तिच्या घरी राहुल गांधी आले, जेवले, गेले. लोकसभेत त्यांनी कलावतीचा विषय मांडला आणि 1 वर्षानंतर तिची मुलगी लग्न झालेली होती, तिच्या नवऱ्याने म्हणजे कलावतीच्या जावयाने सुद्धा आत्महत्या केली. फरक काय पडला? काहीच नाही. मग तो फरक मोदी आल्यामुळे पडतोय हे लक्षात ये. फरक तिथे लक्षात घ्यायचा असतो कोणाच्या आयुष्यात. अहो, लोकांना भीक मागायला उभे केले होतो, हे फ्री देतो, ते फ्री देतो. जेव्हा मोदी म्हणतात आम्ही आज काय 10 कोटी लोकांना काय तो उज्ज्वला गॅस दिला, पण तो गॅस देण्यासाठी जवळजवळ 2.5-3 कोटी लोकांनी गॅसवरचं अनुदान सोडलं. हात पसरणारे हात 70 वर्षात निर्माण झाले होते, मोदींनी 10 वर्षात देणारे हात सुद्धा निर्माण केले. हा फरक लक्षात घ्यायचा असतो. फरक म्हणजे फक्त उंची किती वाढली, शर्टचा रंग बदलला का, पॅन्टचं डिझाईन बदललं का, एवढं बघायचं नसतं मित्र. फरक हा जगण्यात कसा येतो, जगण्यात फरक कसा येतो. हो, या देशात 8 वर्ष अर्थमंत्री राहिलेला माणूस चिदंबरम, तो म्हणतो अरे तुम्ही नोटबंदी केली आणि ते काय डिजिटल पेमेंट भाजीवाला घेणार आहे का? आज तालुक्याच्या आठवडा बाजारात माणसं डिजिटल पेमेंट घेतात. चिदंबरम पागल माणूस नाही आहे, सुशिक्षित आहे, पण त्याला खेडं माहिती नाही आहे, खेडं माहिती नाही. तो म्हणून तो गावठी बाजारात कोण डिजिटल पेमेंट घेणार असं बोलला होता. का बोलला? तर तो ग्रामीण भागासाठी योजना बनवणार आणि त्याला ग्रामीण म्हणजे काय तेच माहिती नाही. राहुल गांधींना गरिबी म्हणजे काय ते माहीत नाही. आम्ही लहानपणी वाचलेली गोष्ट आठवते. एका मोठ्या काय अगदी इंग्लिश मिडियमच्या किंवा काय त्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये निबंधाचा विषय होता. एका गरीब मुलीवर निबंध लिहा. मग बापाच्या गाडीने शाळेत येणारी ती मुलगी निबंध लिहिते. ती इतकी गरीब होती की तिच्या घरच्या गाडीला टायरच नव्हते. तिच्या घरी फ्रीज होता, तो मोडकाच होता. तिच्या भिंतीचं प्लास्टर निघालं, पण हिच्या घरचं सगळं तिकडे होतं, फक्त सुस्थितीत नव्हतं. आणि ती गरीब मुलगी, तिच्या घरी भिंती कुठे, झोपडीत राहत होती ती. पण हिच्या कल्पनेतली गरिबी असते. तसं राहुल गांधींच्या, प्रियंका वाड्रांच्या कल्पनेतली गरिबी ते दूर करतात. त्यांना एक गोष्ट माहीत नाही की आपल्या आजीने 53 वर्षापूर्वी गरिबी हटावची घोषणा देऊन निवडणुका जिंकल्या होत्या. मग कोणतरी एक देवटा पत्रकार उभा राहावा आणि त्याने विचारावं तुझ्या दादीने 53 वर्षापूर्वी गरिबी दूर केली, तर आता हे कुठचे गरीब तू आणलेस की ज्यांना तू गरिबीतून बाहेर काढणार? हा तर प्रश्न विचारायला पाहिजे ना. ही पत्रकारिता आहे. एकूण दारिद्र्य माणसांचं नाही, बौद्धिक दारिद्र्य बसलं. आणि त्यामुळे मग 370 हटवल्यामुळे किंवा ट्रिपल तलाकमुळे काय फरक पडला हे ज्यांनी भोगलेलं असतं. तुम्हाला गंमत वाटते मित्रांनो, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंगालमध्ये ज्या 3 वरून 77 जागा भाजपच्या निवडून आल्या, त्याचं कारण मोठ्या प्रमाणावर मुस्लिम महिला होत्या. कारण लग्न केलं 20-22व्या वर्षी त्या मुलीला 3-3 मुलं असतात, मग तलाक दिला. ती पोरं पोसायची कशी? ती पोरं आईबापांकडे ठेवायची आणि मुंबई, पुणे किंवा नाशिकमध्ये कुठेतरी डान्स बारमध्ये येऊन त्या मुली जगायच्या. त्यांना ट्रिपल तलाक बेकायदा ठरवून जे संरक्षण मिळालंय
त्याचा फरक बंगालच्या BJPच्या मतावर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. जर तो फरक समजून घ्यायचा असेल तर त्यांचं दुखणं वास्तविक बघावं लागतं, ज्याची कल्पना इथल्या कोणालाही नसते. जसं तो मला शौचालय कळलं नाही, पण त्या अंकुर चौधरीने मला समजवलं. मी फक्त ते स्वच्छतेपुरतं बघत होतं, पण तो UPतला असल्यामुळे त्याला ते माहिती होती. त्यामुळे फरक हा तसा बघावा लागतो. हो, तुम्ही हे जे उत्तर दिलं त्यात केंद्रस्थानी ही भारतीय महिला होती आणि या भारतीय महिलेला केंद्रस्थानी ठेवत विचाराचा एक मर्म समजत मोदीजींनी अजून एक योजना किंवा अजून एक सुधारणा जी संकल्पित केलेली आहे ती म्हणजे समान नागरी कायदा. या समान नागरी कायद्याला काही लोक हिंदू मुस्लिम असा रंग देऊ पाहतात, पण खरं तर कुठल्याही समाजातल्या कर्त्या स्त्रीला म्हणजे जी घर चालवते त्या स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून हा कायदा रचला गेलेला आहे. या कायद्यावर बरेच लोक बोललेले आहेत, माझ्याही यूट्यूब चॅनलवर यावरचे व्हिडिओ आहेत. तज्ज्ञांकडून आपण ते त्यांच्याकडून वदवून घेतलेलं आहे की नेमका हा कायदा काय आहे. या कायद्यालाही आता त्या जातीय चौकटीत बांधलं जाऊन त्याला विरोध केला जातो. तसाच एक अजून कायदा आहे जो कॉमन अमेंडमेंट ॲक्ट ज्याला म्हणतो आपण, त्याला CAA. ते CAAवरून एवढं वादळ आणि एवढं भुमशान माजलेलं आहे की हे जणू काही CAA जर लागू झाला भारतात तर आभाळच कोसळणार आहे. जसं 370च्या बाबतीत जसं आपण आता त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देतो, पण 370 हटवल्यानंतर नेमकं काय घडलं आहे किंवा काय बदल झाला आहे तो भाऊंकडून तुम्ही ऐकलाच. पण आता CAA जर समजा लागू झालं भाऊ तर काय फरक पडू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे CAA लागू झाल्यामुळे कुठलाही फरक तुमच्या आमच्या आयुष्यात पडणार नाही. याचं कारण असं आहे की जे ऑलरेडी भारतात येऊन बेकायदा राहत आहेत 15 वर्ष 25 वर्ष असे हिंदू शीख आहेत जे अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणखीन कुठून जीव वाचवून इकडे आलेत, त्यांचं इथे राहणं लिगलाईज केलं जाणं. पण हीच गंमत बघा, त्याच्यावरून काहूर माजवायचं. ही गोष्ट आहे ना, मला वाटते पंचतंत्र काय, ते कुठेतरी झाडावरचं पान पडतं आणि तो ससा घाबरला, अरे आभाळ पडलं मुंबईत फिरायला लागलं. तर हे कसं होतं माहिती आहे का की एक उंदीर पळत सुटलेला असतो, तर तो म्हणतो अरे आले मारायला. दुसरा अरे काय तो रानरेडा पण पळायला लागतो, आणखीन कोण कोल्हा पळायला लागतो. असे शेवटी तो कोल्हा म्हणतो 1 मिनिट तुम्ही सगळे पळताय कशाला? नाही म्हणे ते वाघाची शिकार करायला आलो. मग गाढवानं तुम्ही वाघ आहेत तुम्ही का पळताय? गप असा जागेवर. म्हणजे वाघाचा शिकार करायला आले म्हणून उंदरापासून सगळे पळत सुटले. अरे सगळी मिळून ती 15-20 लाख माणसं पण नाही आहेत, त्याच्यासाठी 140 कोटी लोकांना घाबरवायचं, पळा. आणि आपणही त्याच्यावर चर्चा करतो. म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की आपण का चर्चा करतो याच्यावर? हा विषयच नाही आहे. जी माणसं ज्यांना नागरिकत्व मिळणार ती ऑलरेडी आली आहेत आणि त्याला विरोध करणारे जे सगळे ते म्हणतात रोहिंग्यांना मात्र नागरिकत्व द्या. ज्या रोहिंग्यांना टेररिस्ट म्हणून म्यानमारमधून हाकून लावले त्यांना नागरिकत्व देण्यासाठी आग्रह धरणारे CAAवरून खालकल्लोळ करतात. तेव्हा हा एक प्रकारचा सापळा असतो, त्याच्यावर आपण चर्चा करण्याची गरज नाही. हे डॉक्टरचं काम आहे. डॉक्टर अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत. आपण ते देत आहेत त्याला हा दे, आणखीन एक डोस दे म्हणायचं. त्या पलीकडे आपण अशा गोष्टीचा विचार करायचा नाही. नाही तर आपल्याकडे सांगितलं ना मगाशी की लाखो अर्थशास्त्रज्ञ, सेफॉलॉजिस्ट, काय ते घटनातज्ञ तयार झालेले आहेत आणि त्यांना कशातलंच काही माहीत नसतं. माझा अनुभव आहे, 4-5 वर्षापूर्वी ते मराठा मोर्चे चालू असताना एकदा सोलापूरला अडकलो त्या मराठा मोर्चामुळे. तर तिथल्या पत्रकार संघाच्या लोकांनी मला बोलवलं होतं, तुम्ही वार्तालाप आला याल. तर मी गेलो. मग त्यांनी मला अहो तुम्ही इतके ज्येष्ठ पत्रकार, तुम्ही प्रतिगामी कसं लिहिता? म्हटलं मुलांनो, मला पुरोगामी प्रतिगामी कळत नाही, आता तुम्ही मला शिकवा. आणि मग त्यांना एक प्रश्न विचारला. म्हटलं 1972मध्ये
मुंबईच्या नागपाड्याला महाराष्ट्र कॉलेज आहे, ते ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं एक संमेलन होतं. तेव्हा तिहेरी तलाकच्या विरोधात हमीद दलवाईंनी मोर्चा काढला होता. मी होतो त्या मोर्चात, ट्रिपल तलाकचा विरोध करायला. माझ्याबरोबर हुसेन दलवाई होते, भालचंद्र मुणगेकर होते, मी पत्रकार आहे. ते दोघे काँग्रेसचे खासदार आहेत. मी आजसुद्धा ट्रिपल तलाकचा विरोधक आहे आणि ते ट्रिपल तलाकचे विरोधक झाले. मग आता मला सांगा की ते तेव्हा पुरोगामी होते की आज पुरोगामी आहेत? मी तेव्हा पुरोगामी होतो की आज पुरोगामी आहे? कारण मी आहे तिथेच आहे. ते बदललेत. ती मुलं म्हणाली, तरुण पत्रकार होते, ते म्हणाले आम्हाला यातलं काही माहितीच नाही हो. म्हटलं एक्झॅक्टली, तुम्हाला कशातलंच काय माहिती आहे म्हणून तर तुम्ही बुद्धिजीवी आहात. ही बुद्धिजीवीची व्याख्या झालेली आहे. ज्याला कशातलंच काही कळत नाही तो तावाने बोलत असतो. आणि मला जुन्या काळातला तो ब्रह्मचारी सिनेमा आठवतो, ज्याच्यात ते मास्टर विनायक कुठचा तरी दारूबंदी विरुद्ध मोर्चा निघालाय, त्याच्यात जातात आणि तावात बोलत असतात. समोरून पोलीस लाठीमार करायला आले की बाकीचे ओरिजिनल सत्याग्रही पळून जातात आणि हा एकटाच सापडतो. आणि त्याला विचारतो तू का करतो? नाही, सगळे घोषणा देत होते म्हणून मी पुढे आलो. आणि हा तो सत्याग्रही नसतो, पण तो पकडला जातो. तशी आपली अवस्था आहे ह्या सगळ्या बुद्धिजीवीमुळे. तेव्हा हा विषय सार्वजनिक नसतो. मी अमेरिकेला जेव्हा पहिल्यांदा गेलो 99मध्ये आणि 3 महिने जाऊन आलो होतो, तर आमचे सुरू सर म्हणून ते रुपारेल कॉलेजचे, ते आल्यानंतर बायकोला कुठेतरी भेटले. तर ती म्हणाली मी आणि भाऊ जाऊन आलो वगैरे. तेव्हा जाऊन तुझ्याकडून नाही, मला भाऊकडून अमेरिका आहे. तर त्यांनी मला भेटले आणि मला म्हणाले ये जरा बोलायचं. मी गेलो. म्हणून काय रे तुला अमेरिकेबद्दल काय सांगता येईल? म्हटलं आपल्यात आणि अमेरिकेत एकच फरक आहे. आपल्या देशामध्ये एकच माणूस बेअक्कल असतो, त्याला पंतप्रधान बनवतात. आणि अमेरिकेत एकच माणूस शहाणा असतो, त्याला राष्ट्राध्यक्ष बनवतात. पण असं का? तो म्हटलं मी 3 महिन्यामध्ये कुठच्याही हॉटेलमध्ये, कुठच्याही कोपऱ्यावर, टपरीवर, कुठेही तेव्हा काय होता तो क्लिंटन होता. म्हटलं क्लिंटन वगैरे यांच्याबद्दल कोणी बोलताना ऐकलं नाही. पण आपल्या इकडे कटिंगच्या 5 रुपयात घेणारा सुद्धा मोदीने हे करना नहीं चाहिए था, वाजपेयीने गलती की. म्हणजे आपल्या घरातली भांडणं सोडवून दाखवा बाबांनो. आपल्या कुटुंबातली भांडणं किती सोडवता येतात आपल्याला? 2-2, 3-3 आठवडे कपाळावर हात मारत बसतो आणि तेच आपण मोदी कुठे चुकला याच्यावर चर्चा करतो. आपल्या घरातला प्रॉब्लेम गुणिले 10 लाख एवढे प्रॉब्लेम मोदी रोज सोडवतात. आणि त्यांच्यावर कोणी बोलायचं सांगा. म्हणजे अब्दुल कलामना प्रायमरी शाळेत नुकताच लागलेला शिक्षक नापास करतो, असं एकूण राजकारण आपल्याकडे चालतं. त्यामुळे हे विषय जे आहे ते आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत. तुम्ही एक 20, 25, 30 वर्ष मागे जा, वर्तमानपत्रात त्याच्या बातम्यासुद्धा येत नव्हत्या. आज कुठे खुट्ट वाजलं लगेच ब्रेकिंग न्यूज, घणाघात, पलटवार. काय भाषा आहे, काय भाषा आहे. आणि हे तुमच्या आमचे जगण्यातले विषय नाही आहे. हे सांभाळायला मोठी माणसं बसलेली आहेत, ती हे सोडवत असतात. इतकं सोपं नसतं की बघा अरे बा अशोक चव्हाण आला की लगेच बघा ईडी. कोणाला यातल्या किती लोकांना माहिती आहेत ईडीच्या ज्या केसेस आहेत त्यामध्ये फक्त 3% पॉलिटिशियन्स आहेत. 97% राजकारणात नसलेल्या माणसावर ईडीच्या केसेस चालू आहेत. मग ते काय मोदी विरोधक होते का? ते काय भाजप विरोधक होते का? नाही. पण हा गवगवा केला जातो, तुझ्या मागे ईडी लावी. अजब. त्याच्यावरून मग पोरकटपणा सुरू होतो, व्यंगचित्र बनवली जातात. कारण आज आणि शरद पवारांसारखा माणूस म्हणतो की मला हे ईडी काय होतं माहितीच नव्हतं. अरे हा माणूस 10 वर्ष केंद्रात मंत्री होता आणि त्याला एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट माहिती नव्हतं.
तर शुद्धीत होता का माणूस? कारण ज्या कायद्याचा आधार घेऊन, हसू नका मित्रांनो, ज्या कायद्याचा आधार घेऊन, ज्या नियमावलीचा आधार घेऊन आज अनेक जण ते तुरुंगात गेलेले आहेत ना, PMLA, त्याला PMLA म्हणतात ना, तो कायदा वाजपेयींच्या शेवटच्या काळात 2004 संमत झाला, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी नियमावली बनवावी लागते, ती नियमावली ज्या मंत्रिमंडळात पास झाली त्या मंत्रिमंडळात शरद पवार मंत्री होते. मग ते पास करताना पवारसाहेब शुद्धीत होते का हा प्रश्न विचारायला पाहिजे की नाही? हा जाणता नेता आहे की अजाणता नेता आहे? विचार कर. आणि आपण चर्चा करतो. मुलाखतीच्या शेवटाला येताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं पहिलं पुस्तक आलं होतं मोदीच का, त्यानंतर दुसरं पुस्तक आलं पुन्हा मोदीच का. आता अश्वमेध 2024च्या अनुषंगाने मला वाटतं तुम्ही पुन्हा मोदीच का असंच तुम्हाला विचारायचं असेल आणि किंवा सांगायचं असेल तर अब की बार 400 पार ही घोषणा आणि त्यासोबत हा प्रश्न की पुन्हा मोदीच का, याचं उत्तर मला वाटतं या आजच्या चर्चासत्राचा समारोप करण्या इतका दुसरा सुंदरसा प्रश्नही नसेल. आणि ते जे उत्तर भाऊ देतील त्या उत्तरातच आपली पुढची वाटचाल, म्हणजे आपल्याला जे मार्गदर्शन हवं आहे येत्या 20 मेसाठी, तेही त्यातून मिळेल अशी अपेक्षा करतो. नाही मित्रांनो, मला म्हणजे आम्ही जे असे कार्यक्रम करतो, गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये आमचा मिरजला कार्यक्रम होता आणि तिथे एका श्रोत्याने प्रश्न विचारला होता की तुम्ही 2 वेळेला अंदाज केले ते बरोबर आले, तर आता पुढच्या वर्षी म्हणजे 24च्या लोकसभा निवडणुकीत तुमचा अंदाज काय? आणि तिथे मी त्यांना सांगितलं होतं 325 ते 350 इतक्या जागा भाजप मिळवू शकेल असा माझा अंदाज आहे. आणि त्या अंदाजावर मी ते पुस्तक लिहिले अश्वमेध. पण ते लिहिताना हा आकडा काय येऊ शकतो, कसा येऊ शकतो, त्याची पार्श्वभूमी काय, ह्या सगळ्याचा उहापोह मी केलेला आहे. जे पुस्तक अश्वमेध इथे पण ठेवलं आहे विकायला. तर अश्वमेध ह्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की जो राजा चक्रवर्ती होतो तो सम्राट असतो आणि बाकीचे त्याच्या अंडर आपापलं राज्य सांभाळणारे असतात. आपला देशसुद्धा संघराज्य आहे, युनियन ऑफ स्टेट्स. ज्या वेळेला एक राजा आपल्या राज्यापुरता राजा न राहता केंद्राला आव्हान द्यायला लागतो तेव्हा अश्वमेध करावा लागतो. नाहीतर अखंडित राष्ट्र हे अखंड राहत नाही, ते खंडित होण्याचा धोका असतो. आणि म्हणून मोदींना सत्तेसाठी निवडणूक जिंकायची नाही आहे, तर हे राष्ट्र, यात जी काय 28 राज्य आहेत ती एकत्र आणि संघराज्यासारखी राहतील. ज्या संघराज्याची कल्पना आपल्या संविधानात आहे त्याला ज्या प्रकारे ममता बॅनर्जी, केजरीवाल किंवा उद्धव ठाकरे वागले, त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना आपल्या राज्यात यायला बंदी केली. हे केंद्राला दिलेलं आव्हान होतं, केंद्राच्या कायद्यांना आणि प्रशासनाला दिलेलं आव्हान होतं. आणि त्यामुळे घटनेनुसार हे परत एकदा नेशन स्टेट, संघराज्य म्हणून प्रस्थापित करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक आहे. जसं त्या काळात हजारो वर्षापूर्वी अश्वमेध व्हायचा, सगळ्या राज्यांना पंखाखाली ठेवून ते राष्ट्र अखंडित ठेवण्याची जी लढाई असायची, ती लढाई तडजोड करणाऱ्या आणि जुळवून येणाऱ्या राजांना बरखास्त करत नव्हती. केंद्र सत्तेला आव्हान देणारा जो असतो त्याला वेळच्या वेळी रोखलं नाही तर राष्ट्र उद्ध्वस्त होऊ शकतं. आपण आपल्यासमोर सोव्हिएत युनियन उद्ध्वस्त होताना बघितलेलं आहे. आणि म्हणून
ही निवडणूक ही मोदींना परत पंतप्रधान होण्यासाठी नाही आहे. मोदींनी परत एकदा पंतप्रधान ते होणार हे मोदींनाही माहिती आहे, अमित शहांना माहिती आहे. पण जनतेचा इतका विश्वास मिळाला पाहिजे की हे असे केंद्राला आव्हान देणारे उपटसुंब आहेत, त्यांची हिंमत संपली पाहिजे. यासाठीची ही लढाई आहे. ज्यांना लढायचं आहे त्यांनी घोडा अडवायचा. घोडा अडवला लढाई होणार. पण ही लढाई संविधान वाचवण्याची आहे. संविधान वाचवण्यासाठी मोदी लढत आहेत आणि संविधान उद्ध्वस्त करायला निघालेले संविधानाला धोका आहे म्हणतात. हा फरक लक्षात घ्या. ज्या वेळेला राज्य केंद्राला आव्हान द्यायला लागतं तेव्हा संविधान धोक्यात असतं, कारण संविधानानुसार संघराज्याची स्थापना झालेली आहे. निवडणूक आयोग असो, कोर्ट असो, सगळेच मोदींचे आहेत असं जेव्हा म्हणतात तेव्हा इथल्या संघराज्याच्या संस्थांना आव्हान दिलं जात असतं आणि ते मोडून काढणं यासाठीची ही निवडणूक आहे. त्यात दिसायला सेनापती नरेंद्र मोदी असेल, पण प्रत्येकजण आपल्यातल्या एक एक मतदार त्यासाठी सैनिक आहोत. एवढं समजलं तरी पुढचं तुम्हाला वेगळं सांगायला नको. थांबतो.